तर मित्रांनो, वेलकम बॅक टू माय व्लॉग. कसा वाटला तुम्हाला रायगडचा व्हिडिओ? आवडला ना? आता आम्ही चाललोय राजगडावरती, आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी. आत्ता वाजलेत रात्रीचे 12:30 आणि आम्ही निघालोय. सो बघूयात. तर आत्ता आम्ही आलोय CNG पंपावरती CNG टाकण्यासाठी. फोटोशूट चालू आहे इथे, बघू शकता. फोटोशूट चालू आहे, हिरोचं फोटोशूट चालू आहे. तुझी काढायचे फोटो मस्त ते रे. पुढे गेल्यावर काढू आपण. ॲक्च्युली आशुतोषमुळं जवळजवळ माझे तिसरा ट्रेक आहे हा. अरे वा 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 वा. अजून भरपूर ठिकाणी जायचं आहे आपल्याला. चुकून आम्ही दुसऱ्या रोडला आलो, चुकीच्या रस्त्याला. आता बघतोय रस्ता कुठून जायचंय ते. कुठून जायला लागेल? इथून इकडे. इथून का? आपण असं झालो ना रे? इकडून आलो. अरे आपण असं आलो नाही का? ओके ओके, इकडून जायचंय. हे गाव कोणतं? वाजेघर आहे काही करून घेऊ. पोटचं बुजुर्ग. ओके. लोक लवकर उठतात गावाकडे. गावात लोकसंख्या किती आहे गावात तिकडे? आता सगळी पुण्याला आहे, त्याच्यामुळे 150 उंबरता. थांबतायची आता नाही 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 नाही, जायचं आता वरती आम्हाला. अशा प्रकारे 5 वाजता आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलोय. माझे मित्र म्हणून इथे गाडी पार्किंग केली आम्ही. गाडी लावली पार्किंगला. प्रथमेश, हे गाईज मित्रांनो, आता आम्ही जंगलातून आलेलो आहे. रस्ता चुकलो होतो. आम्हाला नशिबाने एक माणूस भेटला, त्याने आपल्याला मस्त त्यांनी हेल्प केली. त्यांनी सांगितलं ह्या रोडनी जावा आणि आम्ही आलो. मी पण आणली, मी आणली ना बॅग. स्वतः पार्किंगला आलोय. सगळं बंद आहे, बघताय तुम्ही. काहीच चालू नाही. हॉटेल सगळं काय बंद आहे आणि इथे फक्त आम्ही चौघेच आहे. काय टाइम काय झाला रे? आता वाजले असतील जवळजवळ 5 मॉर्निंगचे. बरोबर 5 वाजलेत. 25 किलोमीटर अंतरावर इथून आपल्याला आतमध्ये जायचंय. मोबाईलचा टॉर्च लावा ना नवीन. तिथं गाडी आपली लाईट पाशी. आमचा नवीन मित्र पहिल्यांदा ट्रेकिंगला आलाय. नाही मित्र जुना आहे, ट्रेकिंगला नवीन आलाय. आता वाजलेत 5:30. पहिल्या टप्प्यात आलोय आपण गडाच्या. सकाळी सकाळी इतका घाम आलाय, खतरनाक. ह्या ज्या पायऱ्या आहेत ना, या पूर्वीच्या पायऱ्या आहेत. अशा पायऱ्या होत्या पूर्वी. आणि ह्याच्यावरून आपण पळत पळत चाललेलो आहोत. बघताय तुम्ही, पळतोय मी. ये मजा येते खूप. हे लोक कुठे आहेत? चला लवकर. तर बरोबर 1 तास झालेत आणि आपण आता पोहोचलोय पाली दरवाजापाशी, जो की गडाचा मुख्य दरवाजा आहे. बघू शकता तुम्ही माझ्या मागे हा पाली दरवाजा आहे. आणि ह्या दरवाजाच्या हाईटला अशी लागून ह्याला एक भिंत होती. पहारा देण्यासाठी खिडक्या आहेत त्या. जय जय शिवाजी. कशी असेल राजगडची पहाट तुम्ही अनुभवू शकता आमच्या सोबत. अशा प्रकारे आपण आलोय मुख्य दरवाजापाशी. पाली दरवाजा ह्याच्या आधी बघितला आपण, त्यानंतर आता आपण आलोय मुख्य दरवाजापाशी आणि इथून आपण आज जाणार आहेत.
लावला इथे. गडाचे जास्त अवशेष नाही आहेत जे की रस्त्यामध्येच जमा आहे आता. त्याच्यामुळे मी क्लिअर सांगू शकत नाही तुम्हाला एक्झॅक्ट काय. इथे एक छोटस तळ आहे, बघू शकता. मला तरी वाटते बाजारपेठ आहे. काय वाटतंय तुला? हा रस्ता असेल मधला, ही बाजारपेठ आहे बाजूला. जसं की रायगडला आहे त्या टाईप मध्ये. बघू शकता पूर्ण जंगल आहे. कुठून आले मित्र? नाही आले कुठून? कोणत्या गावात? आम्ही पण खालूनच आलो वरती. 2 वाट आहेत ना त्या. हो, कोणत्या वाटेने आले तुम्ही? कोणती वाट रे? ओके सर, ना गाडी इथं लावून आले ना वरती सर. किती वेळ लागला? आम्हाला काय 1.5 तास लागला चढायला. कुठून आले तुम्ही? 1 तास लागला. पुण्यातून आले का? तुम्ही? देऊ. तुम्ही कुठून आले? चढले कुठून? राजमार्ग का चोर दरवाज्यात? मग तो कोणता दरवाजा आहे? चोर दरवाजा आहे का तो? हा, त्या तिथूनच आले का? तिथूनच आलो आम्ही. गावातून डायरेक्ट? हा, 1 तास लागला. छोटा दरवाजा. हा उतरता तिथूनच आहे का? हा, बघू आता. पहिल्यांदा आलो आम्ही. उतरताना लय बहीण फटणारी मजा येते उतरताना. आपण नाही म्हणत हा आमचा पाणी किल्ला आहे. इथल्या मुळे बोलतो का आपण? नाही किल्ला हा फक्त होम ग्राउंड. बाले किल्ला हा प्रत्येक गडावर, म्हणजे राजगड आणि रायगडावर दोन्ही गडावर आहे. तिथं महाराजांचं पूर्ण वास्तव्य होतं. सकाळच्या 8 वाजलेत तरी सुद्धा ढग बघा तुम्ही. काय व्ह्यू दिसतोय बघूया आता आपण. सगळ्यात टॉपला आलोय. व्ह्यू बघ ना, हे व्ह्यू बघ ना. येस ब्रो, त्यासाठीच आलोय आपण इतक्यावर. वाव, काय व्ह्यू आहे. हे बघ इकडं. कोणती माची रे ही? कोणती माशी? सोवळा माशी. असा रस्ता आहे. सुरळा माचीकडे चाललोय आपण आता. पडाली. एकदम खतरनाक एक्सपिरियन्स होता हा. बघू शकता या डेंजरस एक्सपिरियन्स. इथून आलोय आम्ही. ते येत आहेत दोघं, बघताय तुम्ही. आम्ही तर पोहोचलोय. हे अनएक्सपेक्टेड रस्ता होता. ऍक्च्युली आम्हाला हे माहितच नव्हतं की हा रूट आहे. रूट नाही, हा झरा आहे. त्या मार्गाने आलोय आम्ही. सुवेळा माची तटबंदी दरवाजा आहे हा. बघूयात कसा आहे दरवाजा. हो, काय नजारा आहे. ही तटबंदी तुटली ना हा आउटसाइडची, हा. ही तटबंदी राहणार गडाला. बापरे. चाकवा देण्यासाठी. महाराज कुठं असायचे? तिकडं. बरोबर, ऐकशील का? त्या बाले किल्ल्यामध्ये. आलो ना आपण, जे आलो ना ते हेच रूट होता खरं तरी. ते मधला पडून गेला हा पूर्ण पोर्शन. त्याचे दिसाले ना आता हे पोर्शन. हो, ते मधला पूर्ण पोर्शन पडलाय. म्हणजे आपण जे चालत आलोय ते हा मधला रूट होता. ओके. म्हणजे हा मधला असं तुटून गेलाय, म्हणजे पडलाय. ओके ओके. म्हणजे समजलं ना? हो समजलं मला. म्हणजे असे 2 भिंती आहेत. म्हणजे हे बाहेरचं जरी कोसळलं तरी आतमध्ये होतं सेफ्टीसाठी का नाही? चकवा द्यायला. हो, म्हणजे मेन तटबंदी ही म्हणायची. होय रे, मेन तटबंदी ही म्हणायची आतमधली. म्हणजे ते हीच म्हणावं लागेल. हीच म्हणायला लागेल ना आतमधली. हे सगळं भुजलाय माहितीये का? जेवढं तुला खोल आहे ना, बाहेरचा चकवा देण्यासाठी. म्हणण्यासारखं काय आहे? त्या काळ सुद्धा मेंटॅलिटी नाही का? हे काय माहितीये का? जात आहे. अरे बापरे. आज पण यूज करतो की आपण ते. अरे पण हे पूर्वीच्या काळातलं आहे. घरी आहे की हे? अरे पण तुटलंय ते. पण बघ ना. जात्याचा उपयोग काय माहितीये का? हम्म. ते चुनखडी ह्याच्यामध्ये भरतात ना, हा. ते रोटेटर. हा चुना भरायला. होय पतवेश. सुवेळा माची. काय बघूयात तरी.
सावकाशा. वा. हा आहे अशा प्रकारे दुर्गराज राजगड. गडाच्या राज एका कोपऱ्यामध्ये आलो आपण. सुवेळा माचीकडून चाललोय आपण परत बालेकिल्ल्याकडे. काय ती रचना आहे खतरनाक. हा जो दिसतोय तो बालेकिल्ला. बसलं तिथे कोणतरी बस, आम्ही तुमचे फोटो काढतो. झालं? मी जिथं बसलो ना. नाही ना, असं नैसर्गिकरित्या बनवलेलं बीड आहे. तिथे आलोय आम्ही. काय प्रथमेश, आम्ही लय हाईटला संजय, हा बोल ना भाई. कुठं आणलंय आम्हाला? हे टोकावर. गर्दी कधी असते हो गडावरती? गर्दी का? हो, गर्दी शनिवार रविवार. तुमचं सिम कार्ड कोणतं हो? सिम कार्ड आमचं जीवचे. या गडाची थोडीफार माहिती सांगा ना आम्हाला, राजगडाची. राजगडाची का? राजगडाची पद्मावती माचीला आहे ना, पद्मावती माचीला सईबाईंची समाधी. ओके. अजून बालेकिल्ल्यावर अफजल खानचं दरवाज्यात महादरवाज्यात हे पुरलेले मुंडक. ओके. महादरवाजामध्ये. महादरवाज्यामध्ये बालेकिल्ल्यामध्ये गेलतो आम्ही सकाळी, पण इतकं असं काही. दरवाज्यामध्येच आहे हा का? साईडला. हा का? तिथं काही लिहिलं नाही तसं. लिहिलेलं नाही. आणि तुम्हाला सांगतो, वरती बाजारपेठ होती. बाजारपेठ बघितली आम्ही हा, सकाळी. बाजारपेठ, घोड्याच्या पागा, हे ते सगळं वरती होतं. तर आम्ही खाली येताना आम्हाला एक मित्र भेटले, जे की गडाची स्वच्छता राखतायत. कुठून आलं मित्र? रोळी कांचन. पूर्वी कांचनवरून आलेत. हा, सकाळी 5:30 निघालो होतो. 5:30 निघाले होते का? हा, 7:30 पायथ्यापाशी बसलो. ओके. 7:30 पावणे 8 साड्या सुरू केली. 8:30 वाजेपर्यंत आजो वरे गडावर. काय कॅरी बॅग मध्ये काय सगळं कचरा जमा करताय गडावरचा? बाटल्या, ओके ओके ओके. चॉकलेटी, बिस्किटी ती आपली खात्यात ती तशी टाकलेली. धन्यवाद. आणि दारूच्या बाटल्या बी सापडल्या आम्हाला. दारूच्या बाटल्या सुद्धा सापडल्या? अरे हो. बापरे, अवघड काम आहे. आता सुरुवात झाली आहे. अजून बालेकिल्ल्यावर जायचंय, संजीवनी माचीवर जायचंय. हॅट्स ऑफ. आम्ही पण घेतली एक कॅरी बॅग. थँक्यू दादा, घेतो आम्ही करून. आपल्या पेज फॉलो करून बघू. कोणतं पेज आहे? पेजला, ह्यांच्या पेजला फॉलो करा सगळ्यांनी. दुर्गप्रेमी 4618. दुर्गप्रेमी 4618 पेजचं नाव आहे. सगळ्यांनी फॉलो करा नक्की. इन्स्टाला आहे का? 12,700 फॉलोअर्स आहे. 12,700 फॉलोअर्स आहेत. नक्की फॉलो करा. Follow नाही करत, पण लोकांना कळलं पाहिजे महाराज. लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे यांचं काम. हा. नक्कीच. जय जय शिवराय, शिवराय. जय शिवराय, जय शिवराय. वा, 101%. दुर्गप्रेमी 4618. आलंय ना, लिंक टाकतो मी ब्लॉग मध्ये. लिंक शेअर करतो मी ब्लॉग मध्ये. दुर्गप्रेमी 4618. ठीक आहे, करतो मेसेज. असे मित्र भेटतात येताना. त्यांच्याकडून आम्ही एक कॅरी बॅग घेतली. जाता जाता आपण सुद्धा साफसफाई करूया गडाची. आता सध्या आपण आलोय पद्मावती देवी मंदिराची. इथेच राणी सईबाईंची समाधी आहे. मुख्य समाधी खाली आहे, ही उपसमाधी आहे. आता समजलं आम्हाला, एका दादांनी सांगितलं. सईबाई समाधी. वा. श्री ज्ञानदेव तुकाराम
ज्ञानेश्वर महाराज की जय. देशासाठी जगायचं र, देशासाठी जगायचं र, अरे देशासाठी जगायचं र, देशासाठी जगायचं र, शुभान संघावा दळलाय रे, शुभान सांगावा धाडलाय र, वेळ पडली तर मरायचं र, धर्मासाठी झुंजायचं र, वेळ पडली तर मरायचं र, धर्मासाठी झुंजायचं र, अरे वेळ पडली तर मरायचं र, धर्मासाठी झुंजायचं र, वेळ पडली तर मरायचं र, धर्मासाठी झुंजायचं र, अरे देशासाठी जगायचं र, देशासाठी जगायचं र, शुभान संघावा दळलाय र, शुभान सांगावा धाडलाय र, देव धर्माची आन हाय, देव धर्माची आन हाय, बेमान कुणी व्हायचं नाही, बेमान कोणी व्हायचं नाही, अरे देशासाठी जगायचं र, धर्मासाठी झुंजायचं र, देशासाठी जगायचं र, धर्मासाठी झुंजायचं र, अरे देशासाठी जगायचं र, धर्मासाठी झुंजायचं र, देशासाठी जगायचं र, धर्मासाठी झुंजायचं र, आपला इनाम सोडायचा नाही, आपला इनाम सोडायचं नाही, एका दिलानं नांदायचं र, एका दिलानं नांदायचं र, अरे देशासाठी जगायचं र, धर्मासाठी झुंजायचं र, देशासाठी जगायचं र, धर्मासाठी झुंजायचं र, तोरणा घेऊन राजानं, तोरणा घेऊन राजानं, तोरण बांधलंय राज्याचं, तोरण बांधलंय राज्याचं, आई भवानीच्या पुण्याईनं स्वराज होऊ दे मर्दानो, आई भवानीच्या पुण्याईनं स्वराज्य होऊ दे मर्दानो, अरे देशासाठी जगायचं र, धर्मासाठी झुंजायचं र, देशासाठी जगायचं र, धर्मासाठी झुंजायचं र, शिवाजी राजानं केलं काय, शिवाजी राजानं केलं काय, अरे शिवाजी राजानं केलं काय, शिवाजी राजानं केलं काय, खानाचं पोट हे फाडलं र, खानाचं पोट हे फाडलं र, मामाची बोट ही छाटली र, मामाची बोट ही छाटली र, देवीला बोकडाचं निवद र, देशासाठी जगायचं रे, देवीला बोकडाचं निवद र, देशासाठी जगायचं र, शुभानं सांगावा दडलाय र, शुभानं सांगावा धाडलाय र, देशासाठी जगायचं र, देशासाठी जगायचं र, देवी नवसाला पावली र, देवी नवसाला पावली र, रामाचं राज्य हे आलं र, रामाचं राज्य हे आलं र, रावणाची मस्ती ही जिरली, रावणाची मस्ती ही जिरली, शुभाचं राज्य हे आलं र, शुभाचं राज्य हे आलं र, अरे देशासाठी जगायचं र, धर्मासाठी मरायचं र, देशासाठी जगायचं र, धर्मासाठी मरायचं र, देशासाठी जगायचं र, धर्मासाठी झुंजायचं र, देशासाठी जगायचं र, धर्मासाठी झुंजायचं र, शिवाजी राजानं सांगावा धाडलाय, शिवाजी राजानं सांगावा धाडलाय, देशासाठी जगायचं र, देशासाठी जगायचं र, अरे शिवाजी राजानं सांगावा धाडलाय, शिवाजी राजानं सांगावा धाडलाय, देशासाठी जगायचं र, देशासाठी जगायचं र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर